चोर मैत्रीचांग जवनप विजेतेदांग सामान्य बली अंग न शिवेत. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणामध्ये श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 250 ओळीचा आपण विचार करतो आहे. विषय आहे शरीर. आपण काल पाहिलं, जेत जेव्हा जिवेचा हात फाटे तेव्हा जेविता वाटे गोमटे, मग परिणामी शेवटी अवश्य मरण. तर कालचे ओळी पाहिल्या. आज दृष्टांताने सांगता संवत्सर मैत्री चांग. संवत्सर माहिती आहे ना? संवत्सरात प्रकार आहेत ना, तर माऊली संवत्सर सांगतात. संवत्सराचा परिचय कुणाला आहे का? आहे नाही. संवत्सर त्याला मराठी भाषेमध्ये सावचोर असं म्हणतात. सावचोर. घरातली माणसं कशी येतो? आवाज कमी. जेवण नाही का ना? नुसती चोर नाही ते, त्याला सावचोर म्हणतात. तर सावचोराचं उदाहरण आमचे गुरुजी सांगतात. एकाने बाहेर परदेशात जाऊन खूप माल खरेदी केला. हिरे रत्न भारी भारी कोटीचा माल खरेदी केला. ते एका चोराने पाहिलं, एका माणसाने पाहिलं. त्याने विचार केला, काही हरकत नाही, आपण हा डाव नक्की मारू. राम राम. पूर्वी गाणे नव्हते, घोड्यावर प्रवास. राम राम म्हणले. राम राम. कुठे जायचं तुम्हाला? म्हणजे नगरला जायचं. तुम्हाला? म्हणजे मलाही नगरला जायचं. वा वा, चांगलं. मग हा बरोबर निघाला. ते घोड्यावर हे पायी, ते घोड्यावर हे पायी. मुक्काम पडला की त्याने घोड्यावरून खाली उतरायचं, गादी टाकायची आणि बसायचं. याने सगळं काम करायचं. घोड्याला दाणा पाणी खरारा सगळं करायचं. अंथरून टाकून द्यायचं तेव्हा माणसाचं. आणि तो बाहेर गेला कुठं लग्नीला की ते जे गबाळ होतं ते त्याच्या उशाला ठेवून द्यायचं. मग ह्याने रात्रभर झोप घ्यायचीच नाही, तपासत राहायचं. तपासत काही मिळायचंच नाही. स्वतःला लोक तपासतात का दुसऱ्याला तपासतात? नेहमी स्वतःला तपासत जावं.
कासया गुणदोष पाहू आणि कांचे मज काय त्यांचे उणे असे. आपल्याकडे गुणदोष कमी पडले काय? नाही, माणसं दुसऱ्याचं बोलत. आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, अशी म्हण आहे मराठीमध्ये. दुसऱ्याचे डोळे, तुझं बघ ना, तुझ्याकडे काय कमी आहे तुम्ही सांग काय. तेव्हा मग त्यांनी आपलं तपासत राहायचं रात्रभर, मिळायचंच नाही, काय मिळायचंच नाही. सकाळच्या प्रहरी पुन्हा त्यांनी सगळं भांडे स्वयंपाक सगळं त्यांनी करायचं. भांडी घासायचे, स्वयंपाक करायचं, सगळं पाणी आणायचं. आणि सकाळी तो गेला बाहेर दिशेला की ते घ्यायचं आपल्या जवळ ठेवायचं. असं रात्रभर त्याने तपासायचं रोज, पण सापडायचंच नाही. शेवटी 2 महिने प्रवास करून नगरला आले, स्टँडवर थांबले. राम मला ओळखलं, पहिल्याच मुक्कामाला तुला ओळखलं. तू कोण आहेस हे पहिल्या मुक्कामाला ओळखलं. बरं जाऊ दे, आता जे झालं ते झालं, पण ते तुम्ही कुठे ठेवायचं आता? काय तुम्ही येणार नाही तुमच्या घरी, तर मी इथून जाणार आहे. तर म्हणले पायी नको जाऊस, ट्रेनने जा. त्याला पैसे दिले, सांगा ना म्हटलं कुठं ठेवा, कुठं काही नाही म्हटले. संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस तू बाहेर गेला की तुझ्या उशाला ठेवायचं. तू मला तपासत होतास, तुला कुठं तपासलंस ते? मनुष्याने आपल्याला तपासत जा. दुसऱ्याची कुठं करायचं असतं माणसं. आपल्याला कधी तपासत हो नाही, आपले दोष काढत नाही, आपले दोष वाढवतात, दुसऱ्याचे काढतात. तेव्हा त्यांना सांगितलं की बाबा मी तुझ्या उशाला ठेवायचं आणि सकाळी तू बाहेर गेला की माझ्याजवळ काढून घ्यायचं. मग दिवसभर तू माझ्याजवळ राहायचं, रात्रभर तुझ्या उशाला. मला काही काळजी नव्हती, मस्त झोपायची. तू आपला जागा तपासत राहायचं. बरी भेटल्या, कुणाला का भेटल्या. त्याला म्हणतात सावचोर. आपल्या घरातली माणसं सगळे कसे आहेत नाही का, सावचोर आहेत. लक्षात, घरी नका म्हणून, नाही तर पंचायत होईल. त्या बाबांनी सांगितलं तुम्ही सावचोर, मला शिव्या खावा लागतील आणि तुम्हाला ताप होईल. तर घरी काही इथं जे ऐकलं ते इथंच राहू द्यायचं, सगळं घरी न्यायचं. त्यांना काही म्हणायचं नाही. लक्षात, त्यांना खूप चांगलं, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही खूप चांगले आहात, खूप जीव लावता, नका का लावणार, पण म्हणायचं काय करायचं, काय खूप सेवा करता, नका करण्यात त्यांचीच करावं लागतं, पण खूप सेवा करतो तुम्ही असं म्हणायचं. तर सावचोर मैत्री चांग, जवन पाविते ते डांग, सामान्या भली अंग नशिवे तव. म्हणून म्हटलं या ठिकाणी वरून जरी माणसं संभावित दिसत असले तरी ऊपर तो खूप बने अंदर की राम जाने. वरून दिसतात पण आतलं काही कळत हो नाही आहे. त्याच्याबद्दल मी चोराची मैत्री सांगितली. किती चांगला दिसत होता तो वरून. केवढी सेवा सगळी तरीच करायची, यांनी काहीच करायचं नाही. त्या लोभाने, आता लोभाने सेवा बी करत नाही. ते म्हणतात तुम्हाला लाभ आम्हाला गरज नाही त्याची, तुम्हाला काय गरज आहे? आता तुम्ही पगार पाणी मिळवता, तुम्हाला काय गरज आहे? आम्हाला गरज नाही. तुम्ही ते
तिकडंच जा. आम्हाला सेवा करायलाही वेळ नाही आणि तुमचीही गरज नाही होती तर होती. आता कुठं गरज आहे आम्हाला? आता माझं अगं माझं बायलं, तुला मी पाहिलं, तू माझी देवी, मी तुझा बोप्या. आता आईबापाची गरज नाही राहत. म्हणून वरून दिसायला खूप चांगलं असतं हो, पण अंदर की राम जाणे. हो, वरून वरून खूप गोड बोलतात. आपण इतके मूर्ख आहेत का? अंदर जाणत नाही, तरी पण आपण चांगलं वाटतं. खूप चांगलं, खूप चांगलं असंच म्हणायचं. जरी आपण जाणलं तरी बोलून चालत नाही ना. उद्देश डबा येणारच नाही बोललं ते. पण जोपर्यंत अरण्य लागत नाही तर सावचारात प्रकार आहे. ते जंगलात गेले की पकडलेच, त्या धनवानाला की लुबाडलेच. तसं यांनी केलं नाही ना. हा वेगळा, तो वेगळा, सावचारात फरक आहे. आणि हे वेगळे पुन्हा. असे 3 प्रकारे सावचोरामध्ये. तर मी सांगितलेला तो वेगळा, जंगलात इथं माऊली म्हणतात तो वेगळा, आणि घरचे ते वेगळे, ते वेगळे. तेव्हा म्हणून म्हटलं या ठिकाणी किंवा कोणत्याही पुरुषाच्या भोगाकरता समान असलेलं वेश्येचं अंग तोपर्यंत चांगलं आहे. कुठपर्यंत चांगलं आहे? जोपर्यंत याच्याकडे पैसा आहे. वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चिपून येते. माऊली म्हणतो तैसे लाजिरवाणी दीक्षिताचे काय सांगू. याज्ञिकाला दृष्टांत. पैसा जोपर्यंत आहे तोपर्यंत खूप सेवा. पैसा संपले लाथ मारून हाकलून देतो. पुण्य संपलं की लाथ मारून हाकलून देतात. हो, राहत नाही, ठेवत नाही. म्हणून म्हटलं या ठिकाणी तोपर्यंत चांगला. एकदा का पैसा संपला की दारातही ती उभी करत हो नाही, बोलत तर नाहीच. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी. पाठी निधनी एकसरी, पावती फळे. तैसी कर्मे करिता शरीरी. तसं या मानव देहामध्ये आपण कर्म करत राहतो. पैसे कर्म करिता या शरीरामध्ये. शरीर आपलं नाही हे लक्षात ठेवा. नेहमी तुम्ही जे गाऱ्हाणं सांगता ते मी डोकं दुखतो असं म्हणतो का? मी डोकं दुखतो बरं का. काय बघ रे, चालू काय आवाज येतो काय? मी पोट दुखतो असं म्हणतो का? माझं घड्याळ, माझं घर, माझे पोरसोर, माझा नवरा, माझी बायको, माझं जोपर्यंत ते सगळं वेगळं आहे. मी नाही ते माझ्याहून सगळं कसं आहे वेगळं आहे. तसं शरीर सुद्धा माझं आहे. शरीर मी नाही आहे, शरीर माझ्याहून वेगळं आहे. लक्षात ठेवा. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की शरीर ही मी नाही, शरीर माझं सुद्धा नाही. देह हा पाचाचा आणिला उसना, तो काही दिवसापुरता आहे. जसं मंगल कार्यालय घेतात की नाही, कशा करता घेतात? मंगल कार्य करण्याकरता. ते मंगल कार्य जर झालं तर ते द्यावं लागतं परत. भाड्यासुद्धा ते परत करावं लागतं.
एखाद्याला मला वाटलं ना बरं राहावं, चांगली सोय इथेच राहावं, जमेल का? नाही. तसंच तर आपलं झालंय. फार सोय म्हटलं इथं 84 लाख येऊनीपेक्षा म्हणून हे सोडायचं नाही. अरे सोडायचं नाही, हे सोडावं लागणार आहे. एक दिन जाना है भाई, कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, हे नक्की लक्षात ठेवा. हे शरीर ज्याचे त्याला अर्पिले, शरीर ज्याचे त्याला द्यावं लागतं, हे विसरता कामा नये. आपल्याला वाटतं हे तसं काही नाही, माझंच आहे, तुझं काय झालं. हे पंचतत्वाचं आहे, हे पंचतत्वाला पुन्हा द्यावं लागतं. म्हणून हे कर्म करण्यापुरतंच आहे, तैसिक. आणि याच शरीरात फक्त कर्म होतं, हेही लक्षात असू द्या. म्हणून या देहाला काय नाव आहे? कर्मभूमी. या शरीराला, बाकीच्या शरीराला कर्मभूमी म्हणत नाही. 83,99,900 त्यांना म्हणत नाही. याच शरीराला फक्त कर्मभूमी म्हणतात, कारण इथंच फक्त कर्म होतं. आणि इथं केलेलं कर्म 83,99,999 देहामध्ये ते भोगावं लागतं, योनीमध्ये ते इथं केलेलं. म्हणून इथं जे आपण कर्म करतो, आपण नाही विचार करत कशाचं म्हणा, पण काय व्हायचं ते होईल, काय व्हायचं ते होईल, होईलच ते म्हणावंच ते काय. पण नेहमी विचार करून केलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे फार वाईट आहे काय. म्हणून विचारपूर्वक कोणतंही कर्म करा. काय वाईट तर करायचंच नाही, पण चांगलं कर्म करत असताना सुद्धा विचारपूर्वक कर्म केलं पाहिजे. विचारपूर्वक याचा अर्थ असा की ते कर्म जे आहे त्या कर्माचा अभिमान घ्यायचा नाही, त्या कर्माचं तादात्म्य घ्यायचं नाही, आणि त्या कर्माच्या फलाची इच्छा करायची नाही. इतकी सावधगिरी बाळगायची, म्हणजे पुढं चांगलं होईल ना. नाही तर पुढं फार वाईट आहे. पुढं काय काय भोगावं लागेल कोण जाणे, कुठं कुठं जावं लागेल कोण जाणे. पुढचं फार. तैसी कर्मे करिता शरीर, या शरीराने जे कर्म केल्या जातात, लहाती महत्वाची फरारी, फार महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवते. तर महत्वाचा विषय नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. पाठी निधनी एकसरी पावती फळे. आणि नंतर मग देह पडल्यानंतर निधनी, निधनी म्हणजे देह पडल्यावर ते सगळे कर्माची फळं भोगल्याशिवाय चुकत केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती उपजले मेले. हरिमुखी गाता हरपली, त्या नाही मागुता जन्म घेणे, त्या नाही मागुता. जैसा समर्थ आणि ऋणिया, त्या दृष्टांत दिलं. कोणा कशाला दृष्टांत दिला? की या शरीराने कर्म करत असताना फार मोठेपणाची प्रसिद्धी प्राप्त होते, फार मोठी सावधगिरी बाळगावी लागते, फार मोठी दक्षता ठेवावी लागते. कर्म करत असताना उगाच करायचं म्हणून करायचं पण नाही, तसं नाही आहे. लक्षात, जसं आपण अन्न खातो त्याची सावधगिरी बाळगली पाहिजे. नाही तर मग सदा दवाखाना. सावधगिरी बाळगत नाही आपण. आपल्याला काय लागतं, आपली प्रकृती कशी आहे हे कळत नाही आपल्याला.
कळते, माहीत आहे आपल्याला. आपली कफल आहे का वातळ आहे का पित्तळ आहे. पितळ म्हणजे पितळणे, पित्ताची, हे आपल्याला कल्पना आहे. प्रत्येकाला आपली प्रकृती कशी आहे ही माहिती आहे, पण जेवताना भान राहत नाही. काय खावं काय खावं काय खावं. गॅस झाला गॅस झाला. काय खाल्लं होतं? कोबी, पानकोबी, नक्की गॅस होणार. आणखी काय खाल्लं होतं? कारल्याची भाजी, नक्की गॅस होणार. आणखी काय खाल्लं? शेपूची भाजी, नक्की गॅस होणार. आणखी काय खाल्लं? मोडाची मटकी, नक्की गॅस होणार. आणखी काय खाल्लं? बटाटे, नक्की गॅस होणार. आपल्या प्रकृती कशी आहे? पित्त नक्की होणारच. एवढ्या सांभाळल्या पाहिजे. जैसे समर्थोनिया काय म्हणते की शरीराने कर्म करत असताना फार मोठी सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याच्याकरता दृष्टांत दिला की जसं आपण अन्न खाताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आपली प्रकृती कशी आहे? विरुद्ध आहार घ्यायचा नाही. तुम्हाला कधीच दवाखान्यात द्यायची पाळी येणार नाही, पण आम्हाला भानच राहत नाही. भान राहत नाही. तुम्हाला मी सांगितलं होतं पाणी पिताना काय करायचं, सांगितलं करता का तुम्ही? नाही करत. तुम्ही नका काय करणार. ऐकणाऱ्याला कुठं लक्षात, त्याने कुठं लक्षात. नाही, मी नेहमी सांगेन तसं काही नाही, पण फक्त लक्षात ठेव. सकाळी पाणी प्यायचं कोमट करून एक तांब्यावर. उठल्याबरोबर तोंड न धुता पण त्या तांब्यावर हात ठेवायचा. ओम क्लीम स्वाहा असं 25 वेळा म्हणायचे आणि मग ते पाणी प्यायचं. ते पाणी घडाघडाघडाघड असं नाही प्यायचं. थोडं घ्यायचं, गुळगुळ गोल करायचं, मग प्यायचं. थोडं घ्यायचं. म्हणजे किडनीवर परिणाम होतो. लक्षात ठेवा. मूत्र रोग होत नाही. काय पाणी कसं प्यायचं? 5 मिनटं ते तांब्याभर पाणी प्यायचं. थोडं थोडं गुळणा करून ते प्यायचं. पण अगोदर सुरुवातीला नाही का हा मंत्र म्हणायचा. काय परिणाम होईल ते तुम्हाला कळेल. 48 दिवसानंतर त्याचा परिणाम तुम्हाला कळेल. कारण बॅलन्स पडल्याशिवाय व्याज कसं मिळेल? कळलं का तुम्हाला? कळलं. अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा एक मुद्रा करा. त्या असं झोपताना फक्त 5 मिनिटं करा. असं तेवढं हळू डोकं दाबायची, असं बसायचं 5 मिनिटं, मग झोपायचं. असं 5 मिनिटं करायचं आणि मग झोपायचं. तेव्हा असे अनेक मुद्रा आहेत, अनेक गोष्टी आहेत. जाऊन द्या, तुमच्या तरी कुठं लक्षात राहतं. तुम्ही तरी कुठं करता म्हणा. आम्ही आपलं सांगायचं काम करत राहतो आणि तुम्ही काही करत नाही. अनेक गोष्टी आहेत. शरीराला आजार होऊ नयेत याच्याकरता अनेक गोष्टी आहेत. आपलं आयुष्य वाढावं, ताकद प्राप्त व्हावी. एक शुक्र मुद्रा आहे. शुक्र मुद्रा. शुक्र म्हणजे काय? शुक्र म्हणजे वीर्य. वीर्य म्हणजे ताकद. कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, कोणी असो, शुक्र वृद्धी झाली की ताकद वाढली जाते. मग त्याच्याकरता शुक्र मुद्रा करायची. सांगू का? सांगू? करा. काही नाही, फक्त 5 मिनिटं असं करायचं. ही आहे शुक्र मुद्रा. आणि मग मला सांगा कसं वाटतं ते. लगेच उद्या नाही, त्याला 48 दिवस
नियमाने करून पुढं करायचं मात्र, नंतर मग त्याचे परिणाम पाहायला मिळतात. हळूहळू तुम्हाला मिळतीलच का पाहायला, तरी पण मी 48 दिवस आहे. हे आहे बाई पहा. काय शरीर जर तुम्हाला थंड ठेवायचं असेल, गरमी फार वाढत असेल, घाम फार येत असेल, तर चंद्रमुद्रा करा. ती चंद्रमुद्रा अशी आहे, ही चंद्राची स्थान आहे आणि ते असं करायचं. जेव्हा एकदा सांगितलं तुम्ही विसरून जायचं. असं मी काय सांगत होतो तुम्हाला, त्याप्रमाणे काय थंडी वाढत असेल सूर्यमुद्रा करा, गरमी असेल तर, शनीचा कोप असेल तर शनीची मुद्रा करा. चला, त्याप्रमाणे शरीर आणि कर्म करताना मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. लक्षात ठेवा की आपल्याला काय चालतं, काय योग्य आहे. मग तुम्हाला कधी त्रास होणार नाही आहे. लक्षात ठेवा, मला त्रास झाल्यावर कळतं, अरे होई आपल्याला चाला ना, त्रास झाला. मग त्यानंतर मी खातच नाही. मग आपली जवसाची चटणी भाकरी खावी, ती भाजी बाजूला ठेवायची, कारण त्याने त्रास होतो. पान पुरी आला की तो बाजूला ठेवा, त्याने मला गॅसेस होतो. कारल्याची भाजी अधिक शोषण अलीकडे गॅसेस होतो. ढोबळी मिरची आली आपल्या बाजूला ठेवायची, बोलायचं नाही. हां, तिखट किती घाल, जवसाची चटणी फार चांगली, तिखट उभी मामुली टाकायची. जवस हवरी जास्त खा. मला मुद्दा काय सांगायचा आहे की मी तुम्हाला सांगतोय, पण मला खाल्ल्यावर लक्षात येतं, अरे हो हे आपल्याला कसं होत नाही, बंद करा. आज उपवास आहे का नाही, मला आज सोमवार आहे, तर मला बोलवत नाही. मग काही खाऊन नाही आलं तर, तरी पण मी तसाच आलो. आज खिचडी खाल्ली ना की झालेच मला ते पित्त. त्यापेक्षा न खाल्लेलं चांगलं. तेव्हा काही गोष्टी ज्या आपल्याला, मी काय सांगतोय शरीराचं सांगतो, ओवी तशी आहे म्हणून सांगतो तुम्हाला, की आपल्याला जे योग्य आहे याची जबाबदारी घेऊन ते सांभाळणं गरजेचं आहे. म्हणजे त्रास भोगावा लागणार नाही आहे. म्हणून त्याप्रमाणे शरीराचे जे कर्म आहे ते कर्म करताना जबाबदारी घेऊन कर्म केलं पाहिजे. म्हणजे पुढच्या जन्मामध्ये आपल्याला दुःख प्राप्त होणार, सुख याही जन्मात आपल्याला सुख प्राप्त होईल, दुःख प्राप्त होणार नाही. पण सावधगिरीने सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. म्हणून नेहमी ही जबाबदारी आपण पाळणं फार मोठं गरजेचं आहे. जैसा समर्थ आणि ऋणिया, मागो आला बायनिया, न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोग. त्याला दृष्टांत दिला पुन्हा. जैसा समर्थ आणि ऋणिया. सावकार कसा असतो, सावकारी करू नये. लक्षात ठेवा, सावकारी करणाऱ्याला नक्की नरकाला जावं लागतं, हे लिहून ठेवा तुम्ही. म्हणून सावकारी करू नये. बँकेतलं वेगळं, ती बँकेची सावकारी नाही आहे काय, पण आपण जे लोकांना लुबाडतो खूप अशा प्रकारे व्याज लावून देतो, आपण पैसे देतो त्यांना, ते फार वाईट आहे. लक्षात ठेवा, त्याने नक्की नरकाची प्राप्ती होते. मागचे खाणारे मजा करतील, पण तुला मात्र नरक भोगावा लागेल. आपली ओवी होते तशी. जैसा समर्थ आणि ऋणिया. समर्थ म्हणजे श्रीमंत, सावकार. श्रीमंत कोण, सावकार. त्या सावकारानं जे कमवून ठेवले असते का नाही, तो मागचे लोक मज्जा करतात झालं काय, पण त्याला मात्र नरकवासच. त्याचा तर काही उपयोग नाही, त्याला कमवून ठेवलं त्याचं इथंच बोंबलत राहत काय. त्याचं पुन्हा श्राद्ध घालतात गेले कोणी मूर्ख लोक.
काय पण त्याला मात्र ते भोगावं. कर्म जे आहे बरं वाईट कर्म ज्याची त्यालाच भोगावं लागेल हे लक्षात असू द्या तुम्ही. याच्याकरता प्रसिद्ध दृष्टांत आहे कोणाचा. तुम्ही तसा नुसते ओट नका ऐकू येत नाही. कोणाचा दृष्टांत आहे. बऱ्याच उशिरा कळण लक्षात आलं. वाल्या कोळ्याचा दृष्टांत त्याच्याकरता लक्षात ठेवा. कर्म करणाऱ्यालाच भोगावं लागतं. खाणारे मस्त खातात त्यांना त्याच्याबद्दल काही सुखदुःख हो नाही. म्हणून कर्म करणारे जे आहेत कारभारी त्याला केरभरी म्हणतात पण आपण त्याला कारभारी म्हणतो. चांगला शब्द वापरायचा की ते केरभरीच येतो पण आपण त्याला कारभारी म्हणून बरं वाटतं आणि चांगला कारभार करतात. मग त्यांनी जो कारभार केला त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. बाकीचे मज्जा करतात. मी तर ते उदाहरण दिले. जैसा समर्थ आणि ऋणिया. समर्थ म्हणजे श्रीमंत सावकार नाही. श्रीमंत सावकार आणि आजही नाही तशातला भाग नाही. आज नडले आडलेली गोर गरिबाला लुटतातच आजही. तेव्हा समर्थ आणि ऋणिया कर्ज घेणारा गरीब मनुष्य आणि समर्थ म्हणजे श्रीमंत सावकार. मागो आला बायनिया. मग तो आता तो सावकार कर्जदाराकडे मागायला गेला आमचे पैसे लाव. न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग. मग तो सावकार दारात जातो त्याच्या मागायला. मी तुला दिलेले पैसे पूर्वी तर फारच वेळ आता जरी लोक सुधारले थोडेसे नाही तर 100 रुपये जर आपण कर्ज व्याजाने आणले तर त्याच्यावर त्याने 0 लिहून ठेवायचं. किती झालं. 1000 असं करून तर जमिनी घेतल्या लोकांच्या गोरगरिबांच्या. त्याला काही अडाणी लोक त्यांना काही कळत नव्हतं लोकांना. मग त्या गोरगरिबांना त्याला काय माहित किती झालं काय झालं कसं नडलं की आपण जाऊन आणायचं आणि त्यांनी मात्र त्यांच्यावर ताव मारायचा. त्यांना आणखी गरीबच करायचं. त्यांना श्रीमंत होऊ द्यायचं ओ नाही आहे. त्याची फार शेतीसुद्धा लिहून घ्यायची. त्याला घरही ठेवायचं नाही राहायला. अशी लोक आजही आहेत आणि पूर्वीही होते. त्याचं दृष्टांत दिलंय माऊलींनी. जैसा समर्थ आणि ऋणिया मागो आला बायनिया. श्रीमंत सावकार ज्याप्रमाणे त्या कर्जदाराच्या दारात जातो पैसे मागायला. पण एक लक्षात ठेवा तो पैसे घेतल्याशिवाय न लोटे तैसा प्राणिया पडे दो भोग. तो जसा पैसे घेतल्याशिवाय परत जात तसं तुम्ही जे कर्म कराल ते तुम्हाला भोगावंच. मग तुम्ही ते चांगलं करा नाही तर चांगलं केलं तर चांगलं फल भोगावं लागेल. वाईट केलं तर वाईट फल भोगावं लागेल. पण कुणाला कर्म करणाराला. बाकीच्या घरातले जे नापास लोक खाणारे असतात त्यांना नाही ते मजा करतात पण ते भोगावं लागतं त्याला. म्हणून कर्म करणाराने ही सावधगिरी घरातले राहू उपवासी राहू नाही तर खाऊच. पण त्याच्याकरता आपण असं नाही करायचं. लक्षात काय जसं असेल तसं चांगलं. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. वेच नाही फक्त मिळवायचं घ्यायचं द्यायचा हा प्रकार हो नाही आहे. आपल्यात हा फार प्रकार वाईट आहे. निदान आपल्या महाराष्ट्रात तरी हा प्रकार फार वाईट आहे. लक्षात लोक देणारे फार कमी घेणारे जास्त. घ्यायचं आता सरकार देत आहे मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे. पुन्हा ते योग निघतात आयोग 6वा 7वा की पगार वाढले. ज्याला 15 रुपये पगार होता त्याला 15,000 आहे पगार पेन्शन. कोणाला 25,000 कोणाला 30,000 कोणाला 40,000 पेन्शन आहे.
पण देण्याची वासना हो नाही. लक्षात ठेवा. मी कशाला सांगतो, तुम्ही द्यावं म्हणून सांगत नाही. कोणाला तुम्ही द्या अजिबात देऊ नका, राहू द्या बरोबर न्यायला, आपल्याला तो भाग नाही आहे. पण तो न लोटे तैसा प्राणिया पडे तो तसा ते घेतल्याशिवाय जात नाही दारातून. लक्षात ठेव, तुझ्या दारातच बसून राहील मी, तो पैसे देत नाही तोपर्यंत. तसं जे कर्म आपण करतो ते कर्म भोगल्याशिवाय चुकत हो नाही ना. तुम्ही जसं कराल तसं. म्हणून मी मग तुम्हाला सांगितलं, मगाशी प्रमाणं दिली काही, की ते कर्म करायचे ते निदान कमीत कमी चांगलं करा. तुमच्या लक्षात काही राहत नाही हे मला माहिती आहे, आणि तुम्ही तसं वागत नाही हे मला माहिती आहे. तरी पण इथं विषय आल्यानंतर माझाही अभ्यास होतो ना. सांगितल्यानंतर तुमच्या लावून नाही तर न तुम्ही करा नाही तर नका करणं, पण माझं चिंतन होतं हा महत्वाचा भाग काय. न लोटे तैसा प्राणिया पडे तो भोग. तसं त्याप्रमाणे कर्म तुम्ही जसं कराल तसं ते भोगावंच लागेल. कर्ज काढलं की ते द्यावंच लागतं. तसं कर्म केलं की ते भोगावंच त्याच्याकरता दृष्टांत. मग प्राणी मग कणिसवणी कण झडे तो विरुढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. पुन्हा दृष्टांत. मग कणिसवणी कण झडे तो विरुढला कणिसा चढे पुढती भूमी पडे पुढती उठी. कणस सगळ्या गव्हालाही कणस असतात, त्याला आपण ओंब्या म्हणतो. बाजरीला कणस असतात, ज्वारीला कणस असतात, काय मकाला कणस असतात, अनेक वनस्पतीला कणस आहेत. मग कणिसावणी कण झडे, पण ते कणस तसेच खाल्ल्या जात नाही. त्या कणसाचे दाणे काढून खाल्ल्या जातात का कणस खाल्ल्या जातात नाही. कणिसवणी कण झडे, मग त्या कणसातून ते दाणे खाली पडल्या जातात. तसे राहत नाहीत, ते पक्व झाले की ते आपोआप खाली पडले. तै विरुडले कणसा चढे. आणि मग ते बी समजा आपण नाही काढलं तर ते आपोआप खाली पडल्या जातं, आणि ते बी पुन्हा जमिनीत रुजल्या जातं, आणि त्याच्यापासून पुन्हा वनस्पती उगवल्या जातात. पुढती भूमी पडे पुढती पुन्हा तसंच होतं काय. पुन्हा ते पडतं पुन्हा उगवतं, पुन्हा पडतं पुन्हा उगवतं, असे चालूच राहतं. तैसे या दृष्टांतात तैसे भोगी जे फळ होय. वेळ फार झाला, मी सांगितलंय नाही मला. अशा प्रकारे झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा